हेलो गुड मॉर्निंग गाइस, हम लोग निकल गए। आज गैंग कम जागेगी, आज थोडा गँग कम आहे. कुठे चाललंय हे तर तुम्हाला थंबनेलवर समजलंच असेल. सो गणपती बाप्पा मोरया आणि हर हर महादेव. चलो आमच्या बिल्डिंगचे महादेव. तर आम्ही सकाळीच खाली आलोय. टॅक्सी नाही आहे तर आम्ही ओला बघतोय. ओला पण पाठून ही ओला आली आहे, आमची नाही. पण सो एक टॅक्सी पुढे गेली आहे आणि दुसरी टॅक्सीमध्ये बाबू आणि निकिताचे पप्पा. आणि त्याच्यामध्ये कोण गेले? शिवानी, बाबू आणि निकिता ना, एक जण पुढे गेले. आता आम्ही सायनला जाणार आहे. सायनवरून आम्हाला एक ट्रॅव्हल घ्यायला येणार आहे आणि मग त्या ट्रॅव्हल्सने आम्ही पुढे जाणार. आणि आमच्या ग्रुपमधले नवीन मेंबर आणि हा जुना मेंबर. हा एवढा जुना झालाय, वाढत वाढत चाललाय, विकसित होत चाललाय. आणि आज शिवाय आता शिवायची बॅटरी ऑन झाली आमच्या. कुठे चालला बापू? आणि अशी प्रकारे आमची गाडी आलेली आहे. ती आमची गाडी आणि आमची जाडी. बाबू गाणं तर बोल. जायचं सलीला, सलीला जायचं सलीला, सलीला जायचं सलीला. बाबू यार बस मध्ये बसायचे वांदे या लोकांचे. कुठे बसू कुठे बसू कुठे बसू कुठे बसू. सिंगल सिंगल बसायचं. बोला गणपती बाप्पा हर हर. चल्ला शंभोकडे नाही, गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की. बस चालून 10 मिनिटांना झाले. काही हे लोक झोपले. आणि बाबू पाठी सांडलाय. आमच्या बाजूला बसला होता, त्याला काय कंटाळा आला जाऊन हा डायरेक्ट ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसला आणि ड्रायव्हरला रस्ता दाखवतो. सो आता मी गाडीतून उतरून बदलापूरला आलो आहे आणि आम्हाला त्यांनी इकडे नाश्ता करायला थांबवलं आहे. त्यांचंच हॉटेल आहे. आम्ही इकडनं नाश्ता करून परत पुढच्या प्रवासाला निघू. आता आम्ही मिसळ पाव खातोय आणि शिवाची वेगळी स्पेशल तिला दे. मला ह्याला हवंय. कोणतं पाणी ते पण सांगा. ते सगळे बसले. हा माझा मेकअप चालू आहे. मला वेळ नाही भेटला सकाळी, काय करायचं. तो शिवाय काय चालू तुझं? लोकांचं काय आणि हिचं काय चाललंय बसमध्ये. तन्वी बोलते किती बोलते. सो आता आम्ही महलला पोचलोय, वर्धविनायक गणपतीला. आणि ही आमची टीम. हे टूर मॅनेजर आहेत. तुमचं नाव सांगा मॅडम. निकिता मिटकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि हे त्यांचे मिस्टर.
निकिता नावाच्या पोरी अशाच असतात मला वाटतं. काही यांचा सीन तुम्हाला नंतर सांगतो. सो आम्ही आता पोचलो आहोत वर्धविनायक. गणपती बाप्पा मोरया. लांबून लांबून जाता तिथे खाली डोकं टेकवायचं. आता देवाच्या अंगावर नाही जायचं. व्यवस्थित नमस्कार करा. आता आम्ही पोचलो आहोत पालीला. शिवाय इथे बघ नाही. तर आता इथे जायचंय, थोडं चालायचंय. हा बाबू तो ना बाबू इथे थोडं चाल तर. ये मी घेतो ये. स्वतः आम्ही पालीला बसलोय बल्लाळेश्वरला आणि तिकडून ते दाखव पुढे जायचं आपल्याला. इकडे वरती असं एवढा लांब जायचंय. सो हे आमच्या बसचे मेंबर्स आहेत. हे एवढे सर्व आमच्या बसमध्ये आहेत आणि आमची गँग. ए सर्वांनी बाहेर या. बाबू पाटीदा, निकिता, यश, शिवाय आणि आम्ही दोघं. आधी तुमचं जेवण आम्हाला खूप आवडलं आणि तुम्ही सेम माझ्या मम्मी सारखे दिसता. सेम टू सेम. सगळं आम्ही मगाशीच बोललो. आले लोक बोलले की सेम मम्मी. मी पण हिला बोलले असं ते मम्मी सारखे दिसते. खरंच जेवण मस्त होतं. खूप आवडलं आम्हाला. थँक्यू तुम्हाला पण. हो हो नक्की नक्की. हे मंदिर आहे आणि आम्ही इथे मंदिराच्या बाजूला जेवायला आलो होतो. कोंकर भोजनालय. खूप स्वादिष्ट जेवण होतं आणि आता आम्ही दर्शन करायला चाललोय. काय बोलतो बाबू? ती मम्मा की पाया पण मामा की.
सो आम्ही आता बालाजीला आलो होतो. प्रति बालाजी सॉरी. आणि आमचा मोबाईल तरी पण नाही रे. हा रे आमचा मोबाईल जमा होता म्हणून काय व्हिडिओ काढायला भेटली नाही. आम्ही फोटोज पण काय काढले नाही. रात्र झाली, काळोख झाली आणि दाखवण्यासारखं काय आहेच नाही. खूप काळोख झालं आहे, लाईटी पण बंद आहेत. सो फक्त आम्ही अपडेट देतो. आम्ही प्रति बालाजीला आलो. आम्ही मिनी बालाजीवरून हा अगस्ता हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत आणि इथे जेवणार आहोत आणि सकाळी जेजुरीला इकडनंच निघणार. येस येस. खूप सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा. आणि तेच समोर आमची रूम पण खूप भारी आहे, खूप छान आहे. हे दाडे काळे पाय घेऊन खाली उतर. काळे पाय घेऊन खाली उतर असं बोललो. काळे पाय नाही बोललो. अरे बाबा बाल्कनी पण आहे. सो आता आम्ही डिनरची अरेंजमेंट केली आहे. बघू शकतात ते त्यांचं किचन आहे. आपण कमी जण आहोत का? सो गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही जाणार आहे जेजुरीला. आम्ही सर्वांनी रोजच्या रेडी होणार आहे आणि हा आमचा बाबू आता उठला आहे. गुड मॉर्निंग. आणि भाई ह्या लोकांना त्यांच्या घरी आंघोळीला काय पाणी येत नव्हतं. आमच्या घरी आले आंघोळीला आणि आमच्या बाबूला दूध पाहिजे. नाही बाबू सकाळी सकाळी त्याची गुड मॉर्निंग झाली. रडत रडत शिवाय शिवाय तू खाणार बाबू कांदा पोहे? शिवाय सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर सगळ्यात लास्ट आहे लोकांचा नाश्ता. उरलं सुरलेलं खात्यात. कल्प्रिट कोण आहे ते पण दाखव. कल्प्रिट एवढा वेळ का झाला आम्हाला ते का झाला? कल्प्रिट दाखव. आणि हा भाईला हागायला 1-1 तास लागतात यार. काय हागतो काय माहिती. हे काय इकडे बघ. अरे वा अरे छान छान दिसतंय. इकडे बघ शिवाय. इकडे बघ स्माइल. शिवानी आय लव्ह यू. थँक्यू. सो आता आम्ही आलो जेजुरीला आणि आता एवढ्या पायऱ्या चढायच्यात. इकडे पार्किंगचा खूप मोठा शॉट आहे. देत नाही पटकन पार्किंग. ऐ तुला पण काय मी एवढा आतमध्ये येतोय तुला घ्यायला. मला वाटलं पाचशे घेतोय. नाही गणपती बाप्पा. हो हो हो. एकूण एकूण जय महाराज. सदानंदाचं जय कोण. कुठं जल्दी एकूण एकूण सदानंदाचं शाबास. ऐसा बोलने से बच थोड़ी जाएगी.
काय झालं बाबू, तुला काढायचा फोटो? अरे पावसात काय पाणी येतं. तेवढं सोकावले ना घशाला. थांब शिवानी झाडू नका बाबू. चालूच आहे. महाराज का शिवाय महाराज. आडना बोला. लग्न झाले, लग्न झाले. घरी देवाचं चांगलं बोलन करा. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्ला. त्याग येळकोट येळकोट जय मल्ला. आता तळी बांधण्याचं वजन उतरला का उतरला म्हणायचं. आपण घरी म्हणतो का नाही, खंडोबाला जायच्या जायच्या उद्या जायच्या परवा जायचे देवावर वजा. याला येणापेणाचं वजा म्हणतात. उतरला का उतरला म्हणा. काय फरक पडणार कुठल्याला सांगा. हात काढा. तळी बांधण्याचं वजन उतरलं. आळसा देवी 51 देऊ शकतो. शिवानी तुझ्या फोन मध्ये काढ. यांचं बघा ना जास्त. जाग टाक. बॅग मध्ये उडेल. फ्री मंदावर थोडं. ओके ठेव. 1 2 3. स्वतः आम्ही जेजुरीवरून आलोय जेवायला. हॉटेलमध्ये जेवायला बसलोय. हाय. ह्याच्यासाठी तू काय दाखवतेस.
आणि हा आमचा बाबू आणि बाबू आणि हा आमचा बाबू. आमचा बाबू झोपलाय गार झोपलाय. हा खूप टाईम झाला आम्हाला, भरपूर लाईनीत. किती वेळ झाला आपल्याला तरी पण? अर्धा तास झाला. आम्हाला कुठेच लाईन नव्हती भेटत, पण इकडे आमच्या अगोदर एक पिकनिक 2 ग्रुप आले. 2 ग्रुप आले मोठे मोठे 50-50चे. आमचा टाईम इकडे फुकट गेला. 50 पेक्षा पण जास्त असतं. कसं काय होतं? आता आम्ही आलोय सिद्धिविनायक मंदिराकडे. मोरेश्वर गणपती करून तिकडला जो निघालो, गाडीत आम्ही बसलो होतो, जेवून असा झोपलो आहे. तर अरे हे मंदिर आल्यावरतीच उठलो, तेवढी गाढ झोप लागलेली. आणि आता सिद्धिविनायक मंदिराकडे आलो आहे. सो बघा ते इथे किती लाईन आहे. मग अशीच आम्ही 1 तास लाईनीत उभे होतो. आणि आता बघू तुला काय दिलं त्यांनी, काय दिला? कार. थँक्यू. हा झुंबरची खासियत आहे. हा झुंबरला कोणी हात लावला तर हा फिरतच राहतो. तुला सिरियसली कुठं वाटतं हात लावतो झुंबरला? हात लाव. हात नाही फिरची. मी तुम्हाला दाखवतो. हात लावला तर आणखी आता तो आणखीन 5 मिनिटं फिरणार. या झुंबरची खासियत. चला चला चला. तुझ्या हातात काय आहे? आता काय कोणी दिली? कोणी दिले तुला? लेके प्रभु का नाम. ये तेरा कन्हैया संकट में बैठी हूँ, संग मुझे करता है, संग मेरे लड़ता है. राम जी की कृपा से मैं बची, राम जी की कृपा से है मेरी महबूबा, बड़ी जिंदगानी है मेरी महबूबा. जाने क्या बोले मन, डोले संग ये बदन, गीत गा रे धुंद वारे, युवा पे दर्द
ग आला ना बोलवलं सर पहले फिजा चली आई युवा पे दर्द भरी दास्ता चली ग आला गुम हो किसी के प्यार में तुम शुभाशा पर तुम्हें लिख नहीं पाऊं मैं उसका नाम हाय राम लिखा मैं क्या करूँ हाय मुझे बुड्ढा मिल गया मैं क्या करूँ हाय मुझे बुड्ढा मिल गया हाँ बुड्ढा मिल गया बुड्ढा मिल गया यादों की बारात निकली है दिल के द्वारे सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे दिल के द्वारे तुम तो डर परदेसी साथ क्या निभाओगे जब मेरी याद आएगी आंसुओं के बारिश में तुम तो भीग जाओगे तुम तो डर परदेसी ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना तेरे बिना भी क्या जीना फूलों में कलियों में सपनों की गलियों में फूलों में कलियों में सपनों की गलियों में तेरे बिना कुछ कहीं ना तेरे बिना भी क्या जीना वो साथी रे तेरे बिना भी क्या जीना परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल न जाना हाँ मैं भी गणपती बाप्पाला सॉन्ग बोल कोणाला सांगणार? आईचं नाव सांग गणपती बाप्पाला. ओके काय सांगणार आहेस मला मारते आणि काय करते मारते तू का रडतो मारते मग आता गणपती बाप्पाला सांग आई मला मारते. आई तुला मग तू काय नाही देणार ना मग नाही देणार काही नाही नको देणार नको ओके नको नको ना काही सगळं पुण्यामध्ये कापू नका. नमस्कार
दर्शन मात्रे मानस स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना शुक्ल मंगल वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटवारे शरणा संकटी पावावे निर्वाणी रक्षा जगं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा काय काढा आमचा मोठा ग्रुप आहे. आज आम्ही ह्या रूम मध्ये आहोत. खूप भारी रूम आहे. वॉशरूम खतरनाक. सो तुम्ही पाहू शकतात ही आमची रूम आहे. शिवाय तुम्हाला आज एक फॅक्ट सांगतो. जेव्हा आपण कुठेही बाहेर ठिकाणी जाणार ऐक ना, तेव्हा ना आपण तिकडे आपल्याला यूट्यूब दिला तर आपण यूट्यूबला जायचं आणि यूट्यूबच्या सर्चमध्ये आपल्या चॅनलचं नाव टाकायचं. करायचं. आता तुमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करायचं तुमच्या चॅनलला, जेणेकरून कुठे येणार ना त्याला तुमचा ब्लॉग पहिला येणार. तरी तुमचं यूट्यूब बंद केलं जाईल. सो हा माझा हॅक आहे. तुम्ही पण ट्राय करा तर तुमचं यूट्यूबला चॅनल असेल तर. शिवाय काय घेतलं. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आम्हाला उठायला लेट झाला. आम्हाला सगळेजण गेले मंदिरात. सगळे गेले मंदिरात आणि फक्त आमची फॅमिलीच बाकी आहे. तर आम्ही चाललो मंदिरात. आपण आता कुठे चाललोय, कोणत्या गणपतीला? आता जातो लवकर लवकर. लाईनीत उभा राहतो. माहिती नाही लाईन असेल नसेल. संडे आज सुट्टी असेल, लोकांना येतील भरपूर. रांजणगावला चाललो आम्ही. रांजणगावचा गणपती बघायला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आमचं देवळाचं दर्शन झालंय. हे देऊळ आहे मागचं. कोण आहे बाबू? शंभू. हर हर महादेव. बाय बाय बाय. चला जाऊया. मी पडली पाया. चल बाय कर महादेवला. चल. हे शाळेतल्या गोष्टी आठवल्या इकडे आल्यावरती. सर्व मस्त खायच्या गोष्टी आहेत. आणि एक मिनिट सर, एक मिनिट. शाळेतल्या गोष्टी आवळा आहे ना इथे. हे किती झाले? या सगळ्या गोष्टी बघून शाळेची आठवण आली. हे इंग्लिशच्या गोळ्या, त्या जेलच्या गोळ्या. किती घेतले? सो हे एंट्रन्स आहे. ही अशी इथे फोटो सेशनसाठी आहे. बाबू ये इथे उभा राहा. मी तुझा फोटो काढते. जा जा तिथे उभा राहा. हे कुठे काय मासे? ठीक आहे रे, ठीक आहे. हो ते काय नाही तरी उन्हात राहतात ना म्हणून काय झाले ते. कुठे फोटो पण आहे. आता आपण आलोय विघ्नेश्वर. विघ्नहर विघ्नहर सॉरी, ओझरला. नमस्कार.
माझं नाव रितेश गणेश मिटकर. नमस्कार, माझं नाव निकिता रितेश मिटकर. आम्ही गेल्या 5 वर्षांपासून मिटकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालवत आहोत. आपली स्पेशालिटी अष्टविनायक दर्शन आहे. आपल्या इथं अष्टविनायक दर्शनचे 8 गणपती सोबत प्रति बालाजी आणि जेजुरी करण्यात येतं. आपली ही ट्रिप 3 दिवसाची आहे. हिच्यामध्ये 2 रात्र आणि 3 दिवस आहेत. या ट्रिपमध्ये जेवण, राहण्याची सोय इन्क्लुडेड आहे. तुम्हाला आम्हाला संपर्क साधायचा असेल तर 7378732565 हा आपला मिटकर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. व्हॉट्सअप नक्की एकदा तरी भेट द्या. नक्की. शिवाय घातली टोपी आई. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो गाईस, आता आमचं दर्शन झालं आहे विघ्नहर्ता गणपतीचं. आता शेवटचा गणपती राहिला आहे तो विघ्नहर्ता. आता आम्ही तिथे जाणार आहोत. बस बस बस. सो आता आम्ही आलोय गिरजात्मका. एवढा वरती गणपती बाप्पा आहेत आणि सर्व आले टेन्शन मध्ये चढायला. तेवढ्या वरती चढणार कसा. तर मी या लोकांना सगळ्यांना होप्स देतोय. काही नाही, अपयशी यशाची पहिली पायरी असते. आपण शेवटची पायरी लक्षात ठेवू आणि हा चढू. तुम्हाला दाखवतो केवढा मोठा डोंगर आहे. हे इथे वरती जायचं. निकिता घेऊन टाक आत्ताच. जेवण केलं 300 शिडे आहेत. 350. मावळे आपले चालले होते आणि किल्ले आपण जिंकले. तसंच आपल्याला चढायचंय. आपल्याला हार नाही म्हणायचे. हर हर महादेव, गणपती बाप्पा चलो. क्या करे वो जो पत्ती जातात स्पायडरमॅन. असं नको करू, नॉनस्टॉप सांगत राहतो. हो मित्र, थकवा नाही. तू बसले की संपले. इतकं लक्षात ठेव. चला चलो. चल. ऐसा ऐसा पकड़ने का और बोलने का दम लगा के ऐसा. देखिए ना मास्टर किधर. हाय. हाय हाय कर शिवांश. थक गए. नाही क्या हुआ. हा वरतून व्ह्यू पाहू शकतात तुम्ही. अरे कसं हा रीच्ड. फायनली इथून स्टार्ट होता. हे एवढा चढून 350 पायऱ्या चढून आम्ही इथे आलोय. सो फायनली आम्ही इकडे पोहोचलो. फायनली पोचलोय. मी तर एकटा शिवाला घेऊन चाललोय फुल उदास. आणि मी हे सगळ्यांना होप्स देऊन वरती आणलंय. सो आता हळूहळू येतात. मी जास्त प्रेशर नाही केलं कोणाला. उगाच दम वगैरे लागला, चक्कर येईल, उलटी येईल. पण जेवढा होईल तेवढा शक्य मी त्यांना वरती चढण्याचा प्रयत्न करवला आहे. येतील आता वरती. सगळ्यात मोठी गोष्ट तर ही आहे, आमचा माणूस चढतोय वरती. खूप होप्स देऊन तिला वरती आणलाय.
तुला एवढी छान लागली. आणि शिवानीच्या गावाले फायनली निकिता आली आहे. एवढं तिला काउन्सिलिंग करून करून आणलंय. निकिता कसं वाटलं तिला चढून? ती आहे आता लोकेशन दाखव कुठे. आज प्रश्न पडला होता की रायगडावरती शिवाजी महाराजांनी हत्ती कसा चढवला होता. ह्याचं उत्तर आता मला आज भेटलंय. चल. गणपती बाप्पा मोरया मोरया. चल इकडनं सरळ. 350 पायऱ्या आम्ही शिवायला घेऊन वरती चढलो आणि ह्या 5 पायऱ्या चढते शिवायला घेऊन आणि दाखवते ब्लॉग मध्ये. हो 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 फायनली आम्ही पोचलोय. व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडनं. मला असं काय वाटतं बाबा इकडे येऊन गेलोय. आमचं दर्शन झालंय फायनली. आम्ही ते बसलोय. सगळे खूप थकलेत बघू शकतात. हमारी कॅप्शन कुठे चढला बाबू? हे बघा केवढ्या वरती चढलो आम्ही. हस हस. स्वतः मी खाली उतरतोय. खाली उतरताना मग तेवढाच जम लागतो. सो माझं नाव शिवानी राजेश भोणे. आम्ही मित्तल ट्रॅव्हल्स ह्यामधून अष्टविनायकला आलो आहे. 3 दिवस यांची ट्रिप होती पण एकदम मस्त. एकदम असं घरच्यासारखं वाटलं. राहणं पिणं खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं. जेवण पण खूप सुंदर होतं आणि हॉटेल तर त्याच्यापेक्षा सुंदर होते. काही त्रास न झाला. एकदम व्यवस्थित सर्व ट्रॅव्हलिंग प्रवास. मध्ये पण काही त्रास नाही झाला. तर सगळ्यात व्यवस्थित आमचं स्टेप बाय स्टेप सगळे दर्शन झाले व्यवस्थित. आणि आम्हाला मी खूप आवडलं. खूप तर आवडलं. तुम्ही नक्कीच या ट्रॅव्हल्समधून ट्रॅव्हल करा. आम्ही तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करत आहोत. त्यांचे डिटेल्स वगैरे सगळे शेअर करू आम्ही तुम्हाला. या व्हिडिओनंतर जे काही कार्ड आहे ते आम्ही तुम्हाला पोस्ट करू. तर तुम्ही नक्कीच पहा आणि नक्कीच ट्रॅव्हल करा. खूप चांगलं वाटतं.